नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस सोबतच काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर जोर वाढतोय. मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर आपण सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितले आज दुपारनंतरचे वातावरण, तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. नागपूर, बुटीबोरी, कोंढाली, काटोल, नरखेड, सावनेर, रामटेकचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नागपूरमध्ये. आणि मित्रांनो, रात्रीच्या दरम्यान जर बघितलं नागपूरकडे, तर रात्रीच्या दरम्यान देखील विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी. रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे, मात्र पावसाची शक्यता रात्री देखील आहे, सायंकाळच्या दरम्यान देखील आहे आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याचा जो सर्व काही परिसर आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भंडारा, सरपेवाडा, भांपेवाडा, बोरी, मोहाडी, खात, तसेच या ठिकाणी मौदा, सवारी, लखनी, साकोली या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे. आज दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी आहे, मात्र दुपारनंतर जो काही पावसाचा जोर वाढत आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी राहतील आणि रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्यामध्ये. मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त आहे दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर. तर मित्रांनो, गोंदियाकडे जर बघितलं, गोंदिया जिल्ह्याचे वातावरण, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे. मात्र गोंदियाच्या दक्षिणेला जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी कोसमतोंडी, मुरडोली, लिंबा, तसंच या ठिकाणी कोतारा, सोनारतोळा, तिगाव, टिकातोळा, चिखली, आमगाव, गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर पावसाचा जोर जो जबरदस्त वाढलेला आहे तो या भागामध्ये आहे. तिरोरा, जुनेवणी, तसे या ठिकाणी बापेरा, तसंच बोडा, खैरत, लांजी, लवणी या परिसरामध्ये, कालतोला या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. किरणपूर, तसंच घाटेमानी, काकोरी, गोटी, तसेच चिखली हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आज जबरदस्त जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे आणि सायंकाळच्या दरम्यान जोर पुन्हा कमी होत आहे या ठिकाणी आणि रात्री पुन्हा जोर वाढत आहे. मित्रांनो, रात्री पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय. दुपारच्या दरम्यान मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि गडचिरोलीकडे जर बघितलं, गडचिरोली जिल्ह्याचे वातावरण, तर देवरी, साकोली या ठिकाणी जोरदार पावसाचा आहे. अर्जुनी, मोरगावकडे जोर जास्त आहे. तसेच ब्रह्मपुरी, आरमोरी, तळोदी, तुलतुली हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता. या ठिकाणी आपल्याला दुपारपर्यंत फार काही पावसाचा जोर नाही, रिमझिम पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. मात्र दुपारनंतर जो काही पावसाचा जोर वाढत आहे तो जोरदार पाऊस आहे. तर गडचुली, तळोदी, आरमोरी, तुलतुली, तुमकुम, गडचुली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस. चामोर्शी, जामगावकडे देखील पावसाचा जोर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, याच भागामध्ये जर रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाऊस जो बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला मुसळधार पाऊससोबत तुरळक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मूल, चामोर्शी, तसंच या ठिकाणी जामगावचा परिसर आहे. चंद्रपूरचा काही परिसर आहे या ठिकाणी. मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगडचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस. चंद्रपूरकडे पोंभुर्णा, गोंडपिंपरी, राजोरा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. जबरदस्त जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चंद्रपूर, तसंच हा जो काही परिसर आहे नागपूर, छोटा, चिकबोड, तसंच या ठिकाणी पहामी हा जो काही सर्व परिसर आहे, गरझरीचा परिसर आहे, मोहर्ली, छोरा, तसंच भद्रवतीचा परिसर, उखणीचा परिसर, गोगसचा परिसर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर दुपारपर्यंत या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. ढगाळ वातावरण आहे, हलक्या सरींची शक्यता चंद्रपूरकडे आहे. मात्र दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे. बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस, सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. रात्रीचे जर वातावरण बघितले तर रात्रीच्या दरम्यान देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये
देखील पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूरच्या दक्षिणेला जोर थोडा कमी होत आहे रात्रीच्या दरम्यान. तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे. पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, दिग्रज, दारवा, नेर, यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे, कात्रीचा परिसर आहे, या परिसरामध्ये रात्री जोर कमी आहे. मात्र आपल्याला सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळेल यवतमाळकडे. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत जोर फार काही नाही यवतमाळमध्ये, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढतो. यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला दुपारनंतर पावसाचा जोर बघायला मिळेल. दुपारपर्यंत जोर कमी आहे, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत असून सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त देखील वाढतोय वर्धा जिल्ह्याकडे आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा तसंच कुटकी हा जो काही सर्व परिसर आहे, सेलू, आमगाव, जासापूर, समुद्रपूरचा परिसर आहे, हिंगणघाटचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी आहे. ढगाळ वातावरण राहील, हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतं अमरावतीमध्ये. मात्र जो काही जोर वाढत आहे अमरावतीमध्ये तो आहे सायंकाळच्या दरम्यान. रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी होत आहे, मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे. अमरावती झालं, मोझरी, तसंच या ठिकाणी आष्टी, मोर्शी, वरुड, नरखेड या ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता अमरावतीमध्ये. अचलपूर, चिखलदराकडे पावसाची शक्यता आहे. आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पातूरकडे पावसाची शक्यता आहे. तर वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं तर वाशिममध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वाशिमचा हा जो सर्व काही परिसर आहे वाशिम जिल्ह्याचा, तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मरसूळ, मालेगाव, तसंच या ठिकाणी वाशिम, खारोळा, कासोला, तसंच मंगळूरपीर, कारंजा, खेरडा या सर्व काही परिसरामध्ये, येवता, तसंच रिठाड, रिसोदचा परिसर आहे, या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. दुपारपर्यंत या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी राहतील, मात्र दुपारनंतर जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्याकडे. बुलढाणामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, तसंच चिखली, असोली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान. तसंच बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, बोदवड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आहे. दुपारपर्यंत या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. दुपारपर्यंत देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे. सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता बुलढाणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. दुपारनंतर जोर वाढतोय बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये. तर मित्रांनो, खानदेशात आता जळगाव जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर जळगाव झालं, भुसावळ, तसेच या ठिकाणी फुलगाव, मुक्ताईनगरचा परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम सरी बघायला मिळू शकते. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चोपडा, अमळनेर, परोळा या ठिकाणी जोर जास्त आहे. पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेरकडे विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये धुळे, मालाने, कापडणे, तसेच या ठिकाणी संजोरी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. साक्री तालुक्याकडे मध्यम स्वरूपाचा राहील. चिमठाणे, दोंडाईचा, तसंच शिरपूर, सिंदखेडाचा परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे, जोर वाढत आहे. नंदुरबारकडे जोर थोडा कमी स्वरूपात आहे. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि नंदुरबारकडे रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर आहे, मात्र विखुरलेल्या स्वरूपात आहे. नंदुरबारकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. नंदुरबार, शहादा, तोडदा, कलकुवा, कन्हे, नावपूर, विसरवाडी या ठिकाणी विजांचा गडगडाट थोडा कमी आहे, मात्र पाऊस बघायला मिळेल नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. आज नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस. दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय नाशिकमध्ये. विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये. हा जो सर्व काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा, तर या ठिकाणी बघू शकता त्र्यंबकी, गतपुरीचा परिसर आहे, घोटीचा परिसर आहे, तर या परिसरामध्ये
पाऊस बघायला मिळू शकतो. पुलाची वाडी, घोडाला, तसं या ठिकाणी नागोसाली हा जो काही सर्व परिसर आहे, वाडी वार्थेचा परिसर आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. मित्रांनो सिन्नरकडे जर बघितलं तर सिन्नरकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सिन्नरमध्ये हा जो काही सर्व परिसर आहे दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सिन्नर झालं, पंचाळी हा जो काही परिसर आहे, सिन्नर, पिंपळी, कांकोरी, तसंच पंचाळी, कानळत, कोपरगावचा परिसर आहे अहिल्यानगरमध्ये, कोपरगाव, शिर्डी जवळ कोळपेवाडी, तसं या ठिकाणी डोणगाव हा जो काही सर्व परिसर आहे, केलवडचा परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील दुपारनंतर बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो नाशिकमध्ये हा जो परिसर आहे, देवळाली, नागपूर, ओझर, निफाड, तसेच दिंडोरी, जोर या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी हिरापूर, लासलगाव, पाटोदा, तसंच कोसमाडी, मनमाड, येवलाकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा राहील मालेगाव, मनमाडकडे, नांदगावकडे जोर वाढलेला आहे. तसंच मध्यम स्वरूपाचा सटाणा, देवळा, चांदवडकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. नाशिककडे जोर जास्त दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगरकडे जर बघितलं हा जो काही सर्व परिसर आहे, श्रीरामपूर, संगमनेर, अकोलाकडे विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा, तसेच हा जो सर्व परिसर आहे, बगूर पाथडीचा परिसर, अहिल्यानगर, तसेच जतनांदूर, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र मध्यम सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. दुपारनंतर हा जो काही सर्व परिसर आहे, जुन्नूर, कालमोडीचा परिसर आहे, तसेच चाकण, पुणेचा परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये सासवड, वाल्येकडे हलक्या मध्यम सरी, लोणंद, फलटण, बारामतीकडे जोर थोडा वाढलेला आहे. आणि सातारामध्ये कुडपण, महाबळेश्वर, पंचगणीचा परिसर आहे, खारोशी, हंबरीचा परिसर आहे, या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळू शकतोय. आता आपण बघूया सोलापूरकडे. सोलापूरचा जर परिसर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये दुपारचं जर वातावरण बघितलं तर हा जो सर्व काही परिसर आहे, इंदापूर, अकलूज, नातेपुते, मसवड, तसेच सांगोली या सर्व काही परिसरामध्ये पाऊस आहे. पंढरपूर, माहुली, चलगाव, सोलापूर, अक्कलकोटच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळेल दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तसेच सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर कमी होत आहे सोलापूरमध्ये आणि रात्रीच्या दरम्यान देखील पावसाचा जोर थोडा कमी होताना बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान पाऊस आहे. सायंकाळच्या दरम्यान आपल्याला सोलापूर, अक्कलकोट, माहुली, चलगाव या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो, मात्र रात्री या ठिकाणी पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे सोलापूरकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. रात्री सांगलीकडे देखील पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान फार काही नाही, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. सांगली, कुरुंदवाड, कुडाची रात्रीच्या दरम्यान तर सांगलीकडे जो काही पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो आपल्याला तो सायंकाळपर्यंत आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, कुरोळी, तासगाव, विटा, मायनीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता, रात्री जोर कमी आहे. कोल्हापूरकडे देखील रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर, कराड लगतचा परिसर, शितूर, इकडे राधानगरी, गणबावडाचा परिसर, गारगोटीचा परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होताना बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरकडे आहे. धरण क्षेत्राकडे जर बघितलं या ठिकाणी आज दुपारनंतरच्या वातावरणानंतर या ठिकाणी पैठणचा परिसर आहे, मुलानी, वडगाव झालं, वाकडी झालं, तसं भक्तापूर, बाबुळगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. गंगापूरकडे, वैजापूरकडे जोर जास्त आहे, मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसेच छत्रपती संभाजीनगर, देवळी, फुलंब्री, कन्नड, सरोळा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे मित्रांनो या ठिकाणी. आता जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जालना जिल्ह्याचा परिसर, जालना, देऊळगाव, राजा, भोकरदन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. शिवनी, परतूर तसेच हा जो काही सर्व परिसर आहे, अंबरचा परिसर आहे, या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड, गेवराईकडे जोर जास्त आहे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. वडवणी, माजलगाव या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकते, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धारूर, केजचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. तर धाराशिवकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे धाराशिवचा, तर कळंब, मासा, धाराशिव, लोहारा, तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. लातूरकडे जर बघितलं तर लातूरचा वातावरण, लातूर, औसान, लिंगा, शोणतपाल, उदगीर आज दुपारनंतरचे वातावरण या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे. सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. लातूरमध्ये आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे.
सायंकाळच्या दरम्यान बीड जिल्ह्याच्या देखील उत्तर भागाकडे सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि परभणीकडे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान. दुपारपर्यंत जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे, मात्र जो काही पावसाचा जोर वाढत आहे तो सायंकाळच्या दरम्यान आहे. रात्रीच्या दरम्यान मध्यम सरी राहतील, मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे परभणीकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. हा जो काही परिसर आहे परभणी झाले, नंदापूर झाले, झरी, बोरी, जंतूर, सैलू, मनवत, पाथरी सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम ते भागातला जोरदार पाऊस आपल्याला सायंकाळच्या दरम्यान. नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड, वगाळा, कंधार या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. पेठ-उमरी तसंच नायगावकडे जोरदार पाऊस आहे. हिमायतनगर, उमरखेडकडे देखील पावसाची शक्यता आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर औंढा, नागनाथ, हिंगोली, सेनगाव, खंडाळा, पुसदचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त आहे. दुपारचे वातावरण जर बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला दुपारपर्यंत जर बघितलं वातावरण तर दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल. तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर विदर्भात वाढत आहे, मराठवाड्यात वाढत आहे, खानदेश तसेच किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढताना बघायला मिळत आहे आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. आणि रात्रीच्या दरम्यान मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी होताना बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये आहे, मात्र काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे रात्रीच्या दरम्यान. आणि मध्यरात्रीला पुन्हा एकदा काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तो व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमचा गाव, तालुका, जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.